नॉन-व्हेज सोबत दही खाता. थांबा, ही आयुर्वेदिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? काही फूड कॉम्बिनेशन्स फक्त चवीचा विषय नसतात, ते तुमच्या पचनावरही परिणाम करू शकतात. आयुर्वेदात यादाविरुद्ध आहार या संकल्पनेतून समजावलं आहे. दही व नॉनव्हेज बद्दल आयुर्वेद नेमकं काय सांगतो? चिकन मटन खाताना सोबत दही, रायता किंवा ताक घेण्याची सवय आहे. तर एकदा हा प्रश्न स्वतःला विचारावी, कॉम्बिनेशन माझ्या पचनासाठी योग्य आहे का? आयुर्वेदात आहार घेताना फक्त काय खातो हे नाही, तर कशासोबत खातो यांनाही महत्त्व दिले आहे. विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार या संकल्पनेचे वर्णन आहे. काही पदार्थांचे गुण, पचनक्रिया आणि सेवन पद्धती एकमेकांशी विसंगत ठरू शकतात. मांसाहार हा तुलनेने जड आणि पचायला वेळ घेणारा आहार आहे. दही सुद्धा आयुर्वेदात जड, अधिष्ठानबी आणि आम्ल गुणांचे मानले जाते. म्हणून मांस व दही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत योग्यच असेल असे नाही. दही व नॉन व्हेज कोणी प्रामुख्याने टाळावे, विशेषतः ज्यांना आधीपासून जडपणा, पोट फुगणे, पचन व्यवस्थित नसणे, आम्लपित्त, भूक मंदावणे यांसारख्या तक्रारी असतील त्यांनी आहार संयोजनाकडे विशेष लक्ष द्यावे. आयुर्वेदाचा साधा नियम फक्त पदार्थ चांगला असणे पुरेसे नाही. योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य संयोजनात सेवन करणे महत्त्वाचे. तुम्ही नॉनव्हेज सोबत दही खाता का? कॉमेंट करा. येस ही पोस्ट सेव्ह करा आणि नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तीला शेअर करा. वैद्य मयूर कांबळे, आयुर्वेदाचारी.